विठ्ठल आवडे प्रेम भाव। कधी कधी हे भिताडासारखे मोबाईल असते तुमचे, चांगलं पाहायला इचकी जण असायचे रिकाम्या टायमात असं इचकी जण भिताडासारखे येतं। पाऊस आला तर डोक्यावर घेता येते, थंडी आली तर असा फोल्डिंगचा तर अंगाला लावता येतोय असा। किती नाना प्रकारचे मोबाईल आहेत नाही काय। आता म्हातार वय असेल तुमच्यासारखं नातवाला सांगायचं इतकं बाबा काढ बरं आमक पुराण, काढ 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 आमक पुराण आहे का नाही। असं किती किती चांगलं होईल। तुम्हाला काय ग्रंथ विकत घ्यायची नाही, पोते विकत घ्यायची गरज नाही, ते गबाळ वजन सांभाळायची गरज नाही ना। आयतं भेटतं ना तुम्हाला, आयतं बघा ना, बघा ना त्याच्यावर बघा। एकाही कीर्तनकाराने अभंग घेतल्या भजनेला अभंग विचारायची गरज नाही, ते लगेच पाहते तुको भरायचा आहे का नामदेव राहायचा आहे का चोखो भरायचा आहे, लगेच पाहते लगेच पाहते। नाही तर पहिले हो काय काय तमोक खाणारी भजने अभंग विचारू विचारू महाराजाच्या कानात फुकत होते त्याच्या तोंडात तंबाख वाचल्या मग ते जातात ना थेंब कानात। आता नाईला असतो त्यानं भरी नका कान, पण आता त्याला गावानं बलिलेलं असतंय ना, आपलं काय चलतंय आपण नंतर धुवून का कान घेईन त्यात पाकिटात यजमान म्हणायचं 4-2 रुपये आगाव टाकू कान धुवून काढायचा, हे लय तुकलंय कानामध्ये। आता ते पण विचारायची गरज नाही, हा ते विचारायची गरज नाही। आता डायरेक्ट ते काय ऍप काय म्हणते ते असं डाउनलोड केलं। आता आपलं नशीब खोटे, आपल्याला ते भेटत नाही, जाऊ दे काय करायचं आपल्याला। पण आपल्याला काय लोकांचं देख होत नाही असा काही विषय नाही बरं। हा हा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणायचं। ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का तो जिवंत असून अतृप्त आत्मा म्हणायचं। तू का म्हणे सुख परावी या सुखे आणि अमृत हे मुखे सर्वत। अहो दुसऱ्याची बिल्डिंग बांधल्या माणसाला आनंद वाटावा, लोक म्हणते नाही नाही त्याला गवसलं तो काऊन नाही उकरलं होय का, त्याला गवसल्यावर बिल्डिंग। आता आपण यायची तर बसलो, यायचं घर पाहिलं बाबाजीचं ते रावणाला ओव्हरटेक केलं यायनं, आनंद वाटा आपल्याला घरात बसलं। मोठे पण समजावं का नाही, कसंच बांधला असं बापा, मिस्त्रीचे पैसे दिलेच असते का, तू काऊन उतू आला, तुला त्याच्याहून काय गरज आहे, काही गरज आहे का, काही काय आगावपणाचे नाही का नाही। तुम्हाला एक सांगू का, जी माणसं दुसऱ्याचं इचकीत आहेत का, दुसरं वाक्य सांगतो, जी माणसं दुसऱ्याची धुनी धुतेत का कालांतराने त्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असती। म्हणून माणसाने ही आगावपणा नाही केला पाहिजे, काय गरज नाही, काय गरज नाही। काही काही माणसाचा इतका स्वभाव असतो, पुढे आल्या वा 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 काय महाराज काय पुराण सांगता, वा 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 महाराज लय बरं वाटतं हो, लय बरं वाटतं। हे सटाक्या सांगते। जेने मुखे स्तवी, वाक्य नीट ऐका, जेने मुखे स्तवी त्याची निंदे पाठी लावी, ऐशी आधमाची जाती आणि त्याच्या थुथरात पडो माती, त्याच्या तोंडी पडो माती। माझं वाक्य नाही का, काय मालकांचं वाक्य। जेने मुखी स्तवी, ज्या मुखानं वर्णन केलंस ना त्या मुखानं निंदा करू नकोस रे। ऐशी आधमाची जाती, जिजा त्याची तोंडी पडो माती, त्याच्या तोंडात माती पडत असते, काय गरज असते। जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धान, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन। रोज आपण म्हणतो की नाही सगळं प्रारब्ध। तुम्हाला एक माहिती का, आमच्या मित्रानं 1.5 लाखाचा जोड आणला, राम काका बैलाचा जोड आणला 1.5 लाखाचा। बरेच जण बघायला गेले, त्याच्या बाजूला एक बैल होता, त्याला दोरी नव्हती काय नव्हती, बैल होता बैल, आणि हा जोड होता हळीचा जोड होता 1.5 लाखाचा। तर सगळे म्हणले काय बैल आहेत काय बैल आहेत, म्हणलं बैल असू देकडे पण मजा त्याची आहे, त्या बाजूच्याची मजा आहे। काय बोलता महाराज तुम्ही, याला घाट्या घुंगर आहेत, व्यसन आहे, मोरखी आहे, गोंडे आहेत, झुल टाकली, शिंगाला शेम्या लावल्यात चांदीच्या, आणि त्या शेंबीला पुन्हा वरी घुंगर आणि घुंगराच्या वरी पुन्हा बारका फिरता गोंडा, 1.5 लाखाच्या जोडाला। मी म्हणले काहीच सांगू नको गडे पण त्याचीच मजा आहे। कस काय मजा म्हणलं, ते देवाला सोडायला। याला चांदीचे जरी शिंगाच्या शेम्या असतील तरी याला टाकल्या वैरणे, आणि ते कोणाच्या आकड्याचे कंस खाते। तुमच्या पुढे जेवारी येईन, तुमच्या बंगल्याच्या पुढे बाबाजी देवाला सोडायला कठाळे भेटू कधी जेवारी खाला हा, आणि पाळलेला बैल आल्यावर तुम्ही सोडता त्याला, ती कोणाची असेल जेवारी मला काय माहित नाही पण मी पाहिली। हा, तुमचा पाळलेला बैल त्या जेवारीत गेल्या तो ऐकतो का माणूस, आणि ते म्हणून चाराट नसले तर मी देतो तुला, पण भांडणं बैल। मग मला सांगा 1.5 लाखाचे बैल नशिबवान का देवाला सोडायला कठाळे नशिबवान? नशीब घेऊन आलो ना कुठलं काकड्याचं कंच आणतं ते,
मग जनावरात सुद्धा मी एक जणाकडे गेलो राम काका, त्याच्या कुत्र्याला खाला 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा होता. मी म्हणलं बाळ्या मेला रे महाराष्ट्र फिरू फिरू तू बिस्किट खाल्ली असतील, हेच खाल्ली 5-5, 7-7 रुपयाची. नाही टायमाला भेटलं 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला. कुत्र्याला कुत्र्याला किती नशिबान कुत्रा असेल ते कल्पना करा ना. 55 लाखाची गाडी घेतली एक जणांनी, मला पूजेला बोललं. मी करीत होतो तेव्हा पूजा, आता नाही करीत जास्त. आता नाही काय जास्त नाही काहीच नाही. ते 27 वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो. पूजा गिजा केली ते म्हणलो एक जण मधात बसा, रिकाम्या गाडीची पूजा करणं म्हणजे थडग्याची करणं. मग ते मालक जण 55 लाख दिले का काका, ते स्टिअरिंग वर बसलं, त्याच्या सीटवर कुत्र बसलं. आता मला गाडीला आतून स्वस्तिक काढायचं होतं, कुत्र माझी गाल चाटीन म्हणून मधात हातच गाडी ना. ते म्हणलं महाराज काढा स्वस्तिक. म्हणलं हो काढा बाबे भाई, अरे हे मग गाल चाटीन नाही. नाही म्हणले ते आमच्या लय आवडीच आहेत. म्हणलं मग तू या मांडीव घे. हो तू या मांडीव घे ना, मला काय कुचक्या 2-3 सुपाऱ्या आणि पाखरं हाणायच्या का मी खारका. त्या पूजेतल्या खारका कोणत्या काय तुम्ही खाता तशा असतात का काय. एका पोराला दिले मी, ते 8 दिवस चोखीत होतं तरी आठवडी लागलीच नाही खारी. आणि ते आम्हाला पूजेला खारकन, याच्या बदल्यात तू ह्या कुत्र्यानं गालं चाटून घेऊ म्हणलं. हे कोणी शिकलं आगावपणा. म्हणजे बघा 55 लाख रुपये यानं मोजले, मालकाच्या सीटवर कुत्र बसलं. नशिबान मालक का कुत्र आहे का नाही. बऱ्याच कुत्र्याला आकली नाहीत कुत्रे कुठे बसवा. कुत्र्याला म्हणायला लागलो मी, आहे का नाही. काही काही नियम सांगितला का नाही, नियम सांगितला नाही. असो चला, नशीब असते, प्रारब्ध असते. काय सांगत होतो, समुद्रात लपलं ते इथपर्यंत आलत ना. जागेवान जमाला अण्णा जवळ येत ना तुम्ही. समुद्रात लपलं ते. आता समुद्र हंगारानं फुगलेला होता, त्याला थोडासा एक गर्व झालता. मी आपामपती, आप या शब्दाचा अर्थ पाणी, पती या शब्दाचा अर्थ मालक, सगळ्या पाण्याचा माझा. पण ते काय ऐकत नव्हता. माझे विटीवरचे मालक एका महाराजाकडे गेले आणि त्या महाराजाला सांगितलं, ऋषी मुनी साधू मुनींना धर्माला बाबतीत त्रास देणारा नालायक समुद्राच्या तळाला बसलाय आणि त्याला मारायचं, मला तो दिसत नाही. साधू म्हणले काहीच हरकत नाही, काही ताण घेऊ नका. आचमन माहिती ना, आचमन असं माहित जरी नसेल तर पूजाला बसल्याच्या नंतर आमचे लोक सांगत असते, हातावर पाणी घ्या, लगेच आचमन करा. पण ते पाणी किती घ्यावं लागतं माहिती का, माश मात्र. कर्मे आचमन करावे, कर्मे आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. काही दिवसाला मला चाली म्हणावं लागते ना, यायला कीर्तन करावं लागतं. विठाला विठाला चलत असतं, काय हरकत आहे त्याला. संगतीचा परिणाम. बर संगतीनं सगळं बात. विठाला विठाला हे पट्टे म्हणतील आमची काऊन काशी केली आणि माईक बंद करून. चांगली पोर आहेत घरचे. असं काय असलं की कटकरी जरे फुरसन कशाला ठेवता त्याच्यात. हो ना, घरी येऊस तर केळीचे सालटे आणले पाहिजे, घरी आल्यावर सालटे मग फेकून दिले पाहिजे. इडीत का फिडीत म्हणतात ना, असं काय काय गर्दा काढून टाकला पाहिजे. काय लोक तुम्हाला तरी त्याच्यात काय आनंद आहे. आमचं हीच केल्या विठाला माश मात्र पाणी. सरपंच ते पाणी असते उडदाची डाळिंबी भिजाई बाबाजी, उडदाची डाळी भिजाई पुरतं पाणी असते. राम काका कमी जास्त झालं तर दारू पेले इतकं पाप, जास्त अधिक कमी अधिक झालं तर गाईचं मांस खाल्लं इतकं पाप. कर्म इतकं विचित्र आहे. मग असं आचमना इतकंच पाणी घेतलं अण्णा, आचमना इतकंच. आणि ते पिऊन टाकल्याच्या नंतर बाळूचाच आवाज दिसायला तो विठाला 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 अख्खा समुद्र कोरडा, अख्खा समुद्र कोरडा. 4-2 पुस्तकं शिकलेलं म्हणलं हे गिरगावकरच्या गोळ्या संपल्या काय.
एका आचमनात कसा समुद्र कोरडा होईल? मी काय तिथं काय मी थोडा होतो तो, मी थोडा पेला. स्वतः लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, एकाच मने माझा पिता जयाने प्रासिला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला, म्हणून मी बहु भीते गया महाराज कुळाला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणून लागली बाबाजी, बाई एका घोटात माझा बाप पिऊन टाकलाय. समुद्र किती आहे? फक्त 7. फक्त 7. समुद्र कोरडा केला आणि मग पान मारला आणि ते नालायक मारलं. ते नालायक मारलं. त्याला शिकणारं लय येडपट होतं. इतकं गर्विष्ठ होतं, इतकं फुगीर होतं, इतकं अहंकारी होतं. रावण फक्त अहंकारानंच मेला. मी नेहमी सांगत असतो, रावणाची एक चौकट इकल्या 35 बारे आमदार होता येत होतं. एक चौकट, एका घराची एक चौकट इकल्यावर सरपंच 35 बारे आमदार होता येत होतं. अशा 7 कोटी चौकटी होत्या. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. पण फुगीरलय असल्यामुळं दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकानं आपटूच आणलं. येडपट होतं ना, ऐकत नव्हतं ना, ऐकत नव्हतं. न ऐकणाऱ्या माणसासाठी मालकाने एक पुरावा दिलाय. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसिलं तरी ते भुकणं सोडितच नाही. पण अधिवेशन चालू वाटते, नाही तर आले असते ना. स्वान शिबिके बैसविले तरी त्याचे भुंकणे न राहे उगले. शिबिका म्हणजे पालखी. मामा सोन्याच्या पालखीत कुत्र बसिलं तरी बाहेर तुत्तर काढून भुकत असते. स्वभाव जात नाही. रावण तसा आडमुठ होता, गर्विष्ठ होता. त्याला मारलं. त्याला मारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विचार केला, महाराजाला काय द्यावं. ते काय पाकिट घेणार महाराज नव्हतो. ज्यानं समुद्र कोरडा केला का ते काका पाकिट घेत नव्हतं. नारळ नाही, पाकिट नाही, हार नाही, बुक्का नाही, अष्टगंध नाही, काहीच नाही. असे इतकाले हार ते महाराज होत ते बिलकुल नाही. मग काय करावं? उपकार तर फेडायचा आहे. जेवायला बोलिलं. नवल सांगतोय, उदाहरण क्रमांक 2. जेवायला बोलिलं. जेवायला मी बोट केल्यावर प्रमाण म्हणा मग. हो, जेवायला बोलिलं. जेवायला बोलल्याच्या नंतर आता जेवायला काय केलं असं विचार करा ना. देवाच्या घरची पंगत ती तळिल्यावरिल्या एकची पक्वानी. काय थाट होता जेवायचा. भेंडराच्या सोल्याची आमटी नव्हती, तुरीच्या शेंगाचं खळबट नव्हतं, हे असं काही नव्हतं. काय पदार्थ बाबा ते. आमच्या घरी एके दिवशी मी असंच कीर्तनावून गेलो. गडबड दिसली तिथं श्राद्धाचं कीर्तन. ते म्हणलं चला आता जरा ते, म्हणलं चला. मला काय तसं काय असे नियम गेम आगाव काय नियम नाही करीत मी. सात्विक नियम, माळकरी असेल काय असेल तर त्याच्या घरचं खायला आपल्याला काय हरकत आहे. आज थोडंच काय. आणि ते जरी माळकरी नसेल तर बायका महाराष्ट्रातल्या माळकरी आहेत ना आपल्या, सात्विक बायका आहेत आपल्या. हो. घरी गेलो तर पोरायच्या माईल म्हणलं लवकर जेवायला कर बरं. ती म्हणली पोळ्या सकाळच्याच आहेत. म्हणलं कालच्या वार. असते चलत राहते. फुरसनाच्या नाही नादी लागायचं नाही. तुम्हाला सांगू का, फुरसनाच्या जर लैन नादी लागलं ना तर दांड फुटत असतो. आणि दांड फुटल्या ऊस कोळडा एरंडच ओले. 5ची मोटर चालू आणि दांडात फुरसन अडकलं. दुसरी कुणाच दांड फुटला ना, पाणी वड्यात गेलं ना, एरंड भिजले, ऊस कोळडा फट. हो, लय नादी नाही लागलं पाहिजे. तर मी म्हणलं कालच्या का वाढीनच नाही बाई, पहाटेच्या आहेत, सकाळच्या आहेत, डब्यात ठेवलेल्या आहेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. भाजी काय करते? 2च मिनिटात भाजी. बाप, तुला काय सिद्धी प्राप्त आहे काय? 2 मिनिटात भाजी. मी इतके कीर्तन करायला होतं, अजून मला काय मिळ लागन आणि तुला कसं काय इतकी सिद्धी प्राप्त? अहो थांबा हो, मी 2 मिनिटात भाजी करते. तर 2 मिनिटात भाजी केली. हरभऱ्याची वाळलेली भाजी अशी चुरगाळली काका, अशी चुरगाळली वाळलेली आणि त्याच्यावर हा गोळा ना, आणि त्याच्यावर तेलाचा चमचा टाकला आणि जरशी भुरकी टाकली आणि ते हालिली खा. मी म्हणलं मी संकरित गाय आहे करे. हा, एवढं मोठं नारळ मी आणून टाकलं इथं. काय मग अंगाला बांधायचे करी नारळ? हा, संकरित गाईला माणसं मका टाकायला तर तुम्हाला काय पाला टाकायली सगळे येडेवानी काय नाही. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली.
तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या बायका भेटल्या का? हा? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळते तुम्हाला किती वर खुंडे हाणलेत. तर हे तुम्हाला रागीन येऊनी म्हणून मी पोरायच्या माईवर घेतले, पण इमानदारीनं तुमचं सांगायला लागलो. इतकं ध्यानात ठेवा. विठाला अहो इतकी येडी असल्यावर तुम्ही कालच्या कुंभमेळ्यातच अंगाला काव लावून गेलो असतो. जय बम बम बोले. त्याच्याला ताण घ्यायचा. आपला स्वयंपाक सांगायला. आपला काय स्वयंपाक असेल तो. अहो ती घोळाण्याची भाजी आपण नशिबवान आहेत मराठवाड्यातली म्हणूनच आपल्याला भेटती. मुंबईवाल्याला भेटते का ती भाजी? हा? त्या भाजीत काय सत्व आहे हे चांगल्या डॉक्टरला सांगता येईल. आपण नशिबवान आहे. जुनं खायचं शिका. जुनं खायचं शिका. आजारी कमी पडतात. हो. 20 दिवस शिजलेले आलू फ्रीज मध्ये ठेवलेले बाबाजी. हो. आणि ते आज तळलेला वडा पुन्हा 15 दिवसापोचतो तेच तळायला. आणि त्याच्या मधात असा पाव कापायचा आणि मधात खाचा का. काय चविष्ट पाव आहे. वा वा वा. 15व्या दिवशी तळलाय. हो. मधला आलू काळपट पाळला तरी म्हणला काय चव आहे. हो. किती बऱ्या घाम पडायच्या त्याला. त्याचीच तर चव येते. हो. माझं ते मत नाही. प्रवास करत असताना किती जरी टोकाचा महाराज असेल त्यालाही कुठेतरी खावंच लागेल. त्याबद्दल दुमत नाही. पण शक्यतो ज्याच्या जीवनात घरी खाचा जास्त योग आहे त्याच्यासारखा नशिबवान जास्त कोणी नाही. ठीक आहे आम्ही बाहेर जरी खात असेल तर रांगोळ्या लावून जेव घालते तो राम काका लोक आम्हाला. रांगोळ्या लावून जेव घालते. मग आम्ही रांगोळ्या लावून ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला गावरान तूप भातावर वाढीते. आणि 3 वाहड्याला खाचं नाही. पाकिट खर्चून धाब्यावर खाचं. नरक पण कमी पडतील आम्हाला. नरक पण. नाही तर आज कोण किंमत करीत होते. एरवी तरी पुष्य कोण पावे देवासाठी मान. इथं तुम्ही एक एक बसलेली रथी महारथी माणसं 100 गिरगावकर आवताला झुकतात. इतके श्रीमंत आहात तुम्ही. तरी पण परमार्थासाठी आमच्या पुढे वेळ काढून बसतात. याचा अर्थ असा नाही बाळाला हुशार आहे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणून तुला किंमत आहे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. तुझ्यातल्या तुळशीची माळ आणि तुझा सात्विकपणा जर बाजूला काढा तर वन्य पशुला माणसं जशी हाकारून देतात तशी माणसं हाकारून देतील. म्हणून नीट वागणं गरजेचं. अत्यंत काळाची गरज आहे. गेला काळ रामकाका तुमचं लहानपण.